नमस्कार मित्रांनो, आपण आज बोंबलाची भाजी कशी बनवायची ती बघणार आहोत. त्याच्यासाठी मी शेंगदाणे, कांदे, टोमॅटो, मिरच्या, लसूण घेतला आणि बोंबील हे चांगले सोलून घेतलेत कापून. तर आपण पहिल्यांदा कढई चुलीवर गरम करायला ठेवून देऊ. आपली कढई गरम झाली मित्रांनो. आता आपण त्याच्यामध्ये शेंगदाणे भाजायला टाकून देऊ. शेंगदाणे पण हे चांगले लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे मित्रांनो. आपल्याला शेंगदाण्याची भाजी बनवायची असेल तेव्हा आपण शेंगदाणे हे चांगले भाजूनच घ्यायचे, तेव्हा भाजीला चांगली चव येते. चांगले लाल होऊस तोपर्यंत परतून देऊ मित्रांनो. पाहू शकता मित्रांनो, आपल्या शेंगदाण्यांचा कलर पण कसा लाल होऊ राहिला, बदलू राहिला. आता आपले शेंगदाणे चांगले भाजलेत मित्रांनो. आता आपण ते काढून घेऊ आणि त्याच्यामध्ये मिरच्या पण भाजून घेऊ. मिरच्या पण मित्रांनो आपल्याला चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत. आता आपल्या मिरच्या चांगल्या भाजल्यात. आता आपण ह्या काढून घेऊ आणि आता हे जे भाजेल मिश्रण आहे ते आपण आता मिक्सरमधून वाटून आणू. चला तर मित्रांनो, आता आपण ते कांदे, टोमॅटो चिरून घेतले, मिक्सरमधून मिश्रण वाटून आणलं. आता आपण भाजीला फोडणी देऊ. तर कढई आपण ठेवलेली आहे. आता याच्यामध्ये आपण तेल गरम करायला टाकून देऊ. मित्रांनो, आता आपले तेल चांगलं गरम झालं. आता आपण त्याच्यामध्ये बोंबील टाकून परतून घेऊ चांगले. चांगले लाल होईपर्यंत परतून घेऊ मित्रांनो आपण हे. हे पहा, आपल्या बोंबलांचा कलर पण कसा लाल होऊ राहिला. आता हे मित्रांनो आपले बोंबील चांगले तळून झालेत. आता आपण हे काढून घेऊ आणि त्या गरम तेलामध्ये आपण ते चिरलेला कांदा, टोमॅटो परतून घेऊ. पहा मित्रांनो, आपल्या चुलीचा पण जाळ खूप छान चालू आहे. तुम्ही पण अशा भाज्या बनवायच्या असल्या तर चुलीवर करून बघत जा.
खूप छान भाजीला चव येते. आता आपण हे टोमॅटो ते चांगलं परतून घेऊ. आपल्याला लय लाल नाही बनवायचं, याची भाजी बनवायची आहे. त्याच्यामध्ये आता मी जिरे टाकते. जिरे पण आपण आता चांगलं परतून घेऊ. आता मी त्याच्यामध्ये धनिया पावडर टाकते. आता लाल तिखट टाकते आणि थोडी हळद टाकते. आता हे चांगलं परतून घेऊ. आता याच्यामध्ये आपण ते तळलेले बोंबील ॲड करू. आता हे पण चांगलं परतून घ्यायचं त्या मसाल्यामध्ये बोंबील. आता याच्यामध्ये आपण हा मिक्सरमधून काढलेला मसाला टाकून देऊ. आता हा मसाला पण चांगला परतून घ्यायचा, तेल सुटेपर्यंत मसाल्याला 5-10 मिनटं शिजवून परतूनच घ्यायचा असं. हे पाहू शकता मित्रांनो, कसं भाजीला तेल सुटले. ते थोडं परतून घेऊ. हे पहा, जवळ घेऊन दाखवते. आता आपण याच्यामध्ये मसाल्याचं पाणी टाकू. चांगलं हलवून घेते. आता मी हे भाजी शिजण्यासाठी याच्यात थोडं पाणी टाकते. ही भाजी आपल्याला आता 5-10 मिनटं शिजून घ्यायची आहे. याच्यामध्ये मित्रांनो मी मीठ टाकून घेते. आपल्या अंदाजाने मीठ टाकायचं भाजीमध्ये मित्रांनो. आता ही भाजी आपण 5-10 मिनटं शिजून देऊ, म्हणजे कांदा, टोमॅटो आणि बोंबील याचा भाजीमध्ये आरक उतरवतो. आपल्या भाजीला आता उकळी येऊ राहिली मित्रांनो. पाहू शकता आपली भाजी अशी मस्त घट्ट करायची, लय पातळ नाही करायची. ही अशी शेंगदाणे घालून बोंबलाची भाजी घट्ट केली ना, ती 5-10 मिनटं शिजून द्यायची, मग त्याला लय भारी चव येते. तुम्ही पण अशी करून पहा मित्रांनो. आणि ह्या भाजीसोबत पांढरा भात लय छान लागतो. बाजरीची भाकर मुलंसुद्धा आवडीनं खाते. तुम्ही करून पहा ही भाजी. आता ही आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडले तर लाईक करा.
व्हिडिओ पूर्ण पाहत जा, मग लाईक करत जा. मी टाकलेल्या रेसिपी तुम्ही घरी पण करून बघत जा. खूप छान लागत आहे भाज्या गावरान पद्धतीने.